सुरुवातीला बातमी रत्नागिरीची आहे। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामध्ये अवैध वाळू उत्खनन सुरू आहे। तक्रार करणाऱ्यालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे असा आरोप आहे। तक्रारदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे। तसं तक्रारदारांना आमदारांच्या जनता दरबारात देखील प्रश्न उपस्थित केला होता। किरण सामंत यांनी वाळू काढायला सांगितलं असे महिलांचा थेट सांगणं आहे। तसं महिलांनी आपल्या या सांगण्याला पुरावा देखील सादर केलेला आहे। तशी ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप ही समोर आलेली आहे। राजापूर तालुक्यातल्या धाऊलवल्ली तरबंदर आणि जैतापूर या परिसरात अवैध वाळू उत्खनन व्यवसाय हा सुरू आहे। अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्यालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे असा तक्रारदाराचा आरोप आहे। मुळात या सगळ्या प्रकरणी आम्ही काही वेळांपूर्वी किरण सामंत स्थानिक आमदारचे आहेत ते किरण सामंत यांच्याशी संवाद साधला। त्यावेळी मात्र किरण सामंत यांनी होय आपण आज या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन करण्यास सांगितलं असं थेट वक्तव्य केलेलं आहे। कारण इथल्या लोकांची घरं होणं हे फार महत्त्वाचं आहे। 3 लाख लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे अशी वक्तव्य किरण सामंत यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आता या सगळ्यानंतर एक मुद्दा उपस्थित होतोय की मुळात महसूल सरकारचा बुडवला जातो। अवैधपणे वाळू उपसा करण्यास या ठिकाणी स्थानिक आमदारांकडून जर सांगितलं जात असेल तर मग या सगळ्या संदर्भात कारवाई काय होणार आहे हा मुद्दा या निमित्तानं आता उपस्थित होताना दिसतोय। वारंवार खरं तर तक्रारदाराकडून असा उल्लेख करण्यात आला की वाळूची चोरी केली जाते। त्याविषयी किरण सामंत यांना ज्यावेळी विचारलं त्यावेळी मात्र आपण चोरी करत नाही तर लोकांच्या फायद्याकरता भल्याकरता ही सगळी प्रक्रिया करतोय, वाळू उत्खनन करतोय असं त्यांचं म्हणणं होतं। ही जी वाळू दिसतीये ट्रकभर वाळू आहे जी अवैधपणे वाळू उत्खनन या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे वाळू माफियांना आमदार यांचा पाठिंबा आहे असा अर्थ यातून काढला जातोय। या सगळ्या संदर्भात जवळपास 2 ते 3 व्हिडिओ आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया। सुरुवातीला तक्रारदार ग्राउंडवर पोहोचलेला होता, त्यांनी या सगळ्याचं वार्तांकन केलं, आपल्याला या सगळ्याविषयी माहिती दिली। तो व्हिडिओ आधी आपण सुरुवातीला पाहूया। रुपेंद्र कोठारकर असं तक्रारदाराचं नाव आहे। मी पीसीआर टीमला विनंती करीन की त्यांनी तो व्हिडिओ दाखवा। वाळूची गाडी पकडली आणि आता पण तुम्हाला दाखवतो राजस्थानी वाळू काढतोय आणि आता जी वाळू काढलेली आहे ना ही ब्रिजच्या खाली वाळू आहे। तो ढीग एक मारलेला आहे आणि बिचारी सकाळी गाड्या वेड्या भरून गेलेल्या आहेत इथून आणि आता तो ढीग आज सकाळचा ढीग आहे। अजून पण प्रशासन कारवाई कुठलीच केलेली नाही या गोष्टीवर। काय बोलावं धमकी देतात येऊन कसं काय होणार। मी आता जैतावरून धावलेली या ब्रिजवरती जैतावरून धावलेली ब्रिजवरती काल वाळूची गाडी पकडली होती आणि आता पण तुम्हाला दाखवतो राजस्थानी वाळू काढतोय आणि आता जी वाळू काढलेली आहे ना ही ब्रिजच्या खाली वाळू आहे। जैतापूरच्या ब्रिजच्या तो ढीग एक मारलेला आहे आणि बिचारी सकाळी गाड्या वेड्या भरून गेलेल्या आहेत इथून आणि आता तो ढीग आज सकाळचा ढीग आहे। अजून पण प्रशासन कारवाई कुठलीच केलेली नाही या गोष्टीवर। काय बोलावं धमकी देतात येऊन कसं काय होणार। वाऱ्याचा प्रचंड आवाज आहे त्यामुळे तक्रारदार नेमकं काय म्हणतोय ते व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। पण तक्रारदाराचं म्हणणं आहे की या ठिकाणी अवैधपणे जवळपास 15 होड्या आहेत या ठिकाणी आणि तिथून हा सगळा वाळू उपसा केला जातो। आता त्या महिला ज्यावेळी हा सगळा प्रकार सुरू होता त्यावेळी तिथल्या या तक्रारदारानं या महिलांना रोकलं। त्यानंतर या महिलांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली। या महिलांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण बघूया। माझ्याकडे हा तू बोल, माझ्याकडे रेकॉर्डिंग ऐकवतो। आता रेकॉर्डिंग ऐकत आहोत आम्ही, नाही तर आपण ऐकूच जाय। अगं तू फोन कर। काल बघा वाळूवाले आम्ही आलो तुमच्याकडे सकाळची तर ते पोलीस स्टेशनला आमचे मुलगे गेलेले भेटायला वाघे सरांना तर ते बोलले थांबा जाऊ नको हे करू नको मी भैया साहेबांशी बोलून घेतो। मग तुम्हाला कॉल लावलेला सुरू करा। हो
पण तुम्ही कॉल करा, ते म्हणतात थांबा थांबा. तुम्हाला काय करायचंय तुम्ही सुरू करा ते फोन. चालेल, ठीक आहे. वेगवेगळी काढणं काढतो. नाही नाही चालेल. ओके. आता तुमका कोण सांगला? भैया सामने सांगला ना? हा, कधी फोन केलेला तुम्ही? सकाळी आज सकाळी केलेला. कोण? भैया सामला केला होता. आणि काय साहेबांचं का नाट्य पोलीस साहेबांचं साहेबांनी पण सांगितलं करा आजचा कालचा दिवस थांबूक सांगल्याने आजपासून चालू करा. मग कोण सांगल्यान? साहेबांनी खायच्या साहेबां? वाघे साहेबांनी साहेब काय बोलले, साहेबाशी माझं काय घेणं नाही, तुम्हाला मी हा, सांगितलं direct त्यांना तुम्ही आम्ही चालू डायरेक्ट करा. कॉन्टॅक्ट करू. हा. ओके, ठीक. माझ्याकडे हा या सगळ्या संदर्भात तक्रारदारानं जनता दरबारात सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला होता. तो सुद्धा आपण व्हिडिओ बघूया. पर्सनॅलिटीने जावा, पोलीस पण त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे त्याची. तिथे इन्स्पेक्शन करून जे काही चालू ते बंद करा ते जे काही चालू. ओके, धन्यवाद. पर्सनॅलिटीने जावा, पोलीस पण त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे त्याची. तिथे इन्स्पेक्शन करून जे काही चालू ते बंद करा ते जे काही चालू. ओके, धन्यवाद. या सगळ्या मुद्द्यावर किरण सामंत यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही संवाद साधला. त्यावेळी किरण सामंत यांनी होय, मीच अवैधपणे वाळू उत्खनन करायला सांगितलंय असं बिनधास्तपणे वक्तव्य केलं. इतकंच नाही तर आपण दंड भरायला सुद्धा तयार आहोत असं सुद्धा किरण सामंत म्हणतायत. त्यामुळे महाराष्ट्रात लोकप्रतिनिधीच जर अवैध वाळू उपसण्याकरता म्हणून या ठिकाणी अभय देत असतील तर मग इतरांचं काय बोलावं. ऐकूया आपण काय म्हणाले किरण सामंत. मॅडम, मी ही गोष्ट करायला नक्की सांगितली आहे. लोक छोटी छोटी घरकुलं बांधतायत शासनाची. वाळू उपलब्ध होत नाही आहे. पावसाळा जवळ आलेला आहे. लोकांना काही रिपेअर करायची, घरं आपली रिपेअर करायची गरज आहे. ह्याच्याकरता मी सांगितलं. वाळू उत्खननाला परवानगी आहे हे नाही मला माहिती नाही, पण लोकांची घरं होणं गरजेचं आहे. रिपेअर घरकुलं होणं गरजेचं आहे. लोक पावसात राहू शकत नाही. आपल्या कोकणात मुसळधार पाऊस असतो. ठीक आहे ना, मी माहिती घेऊनच हा निर्णय घेतलाय. ती जनता तर मला वाटलं होतं अवैध म्हणजे फार मोठं काय चालू आहे असं वाटलं होतं. तिथे ड्रेजर किंवा सक्शन पंप लावलेला नाही. लोक हातपाटीने 2-4 टोपल्या काढून घेऊन जातात वाळू. तक्रार झाला, दंड झाला, मी भरेन. तुम्हाला जर चोरी वाटत असेल तुम्ही तसं समजा. माझ्या दृष्टिकोनातून ते पुण्याचं काम आहे. मला माहित नाही, मी मॅडम तसं कॅल्क्युलेशन करत बसत नाही. मी लोकांची आत्ताची तिथली गरज बघितली आणि ते निर्णय घेतला. मॅडम, सरकारचं नुकसान मी तुम्हाला परत तेच सांगतो. सरकारचं नुकसान होईल तुम्ही बाकी भरेन ना, मी जबाबदार मी आहे त्याला. असं नसतं. लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी. मी 3 लाख लोकांमधून निवडून आलो. प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचू शकत. या सगळ्या विषयी बोलण्याकरता तक्रारदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत तुमचं लोकशाही मराठीमध्ये. साधारणतः सकाळी आपण 11:15च्या दरम्यान संवाद साधलेला, त्यानंतर तुमची भूमिका आपल्याला लक्षात आली. आता हा संवाद साधून बराच तास उलटलेला आहे, बराच काळ गेलेला आहे. रुपेंद्रजी, आत्ता त्या ठिकाणी अजूनही वाळू उपसा सुरू आहे की या बातमीनंतर, या संवादानंतर काही फरक दिसतोय? नाही, मी मॅडम ऍक्च्युली आता आहे बाहेर लागता. आणि वाळूचं म्हणत असाल तर वाळू ते कसं आहे, ओटी आणि भरती त्या वेळेला काढली जाते. आणि त्याला जो टाइम असतो ना त्याच वेळेला काढली जाते. आता ते माझ्या ठिकाणी माझ्या मते नसेल त्या ठिकाणी. पण महत्वाचा मुद्दा माझ्या मते तर आमदार साहेबांनी मला मगाशी परवा जे रुपारी जे सांगितलं की यांचा इतिहास तपासा. माझा कुठलाही वाळू धंदा नाही. ज्याचा कोणाचा असेल आमदार साहेबांनी ते सिद्ध करावं. मला त्याच्याशी काय. आणि महत्वाची गोष्ट, मी आमदार साहेबांचं आभार मानतोय की काही गोष्टींमध्ये त्यांना पण मी हे केलेला. एक माझे मित्र होते, त्यांनी सांगितलेलं होतं. त्यांना निरोप पोचला की नाही पोचला मला माहिती नाही, की जे काही लोक तुमच्या नावावरती बदनामी करतायत काही लोक यांची तुमची, ही चुकीची गोष्ट आहे. हे करणं योग्य नाही. एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काय नाही. वाळूवाल्यांचा विषय आहे आणि हे वाळूवाले जे धमकी देतात मला येऊन, ते धमकीची तक्रार आपण दिलेली आहे पोलीस स्टेशनला. त्याबद्दल काही वाद नाहीये. आणि आता राहिला विषय कुठला आहे, आता मी मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझा अर्ज दिलेला आहे.
तो आपण टी व्ही स्क्रीनवर दाखवतोय की तुम्ही मुख्यमंत्र्यांना जो अर्ज दिलाय तो देखील आपल्याला या क्षणी आता टी व्ही स्क्रीनवर दिसतोय. तो मॅडम अर्ज दिलाय तो बदनामीचा ऐकून आमदाराची बदनामी होऊन दे नको, नाट्या पोलिसाची बदनामी होऊन दे नको, त्या संदर्भात पण तो अर्ज आहे द्या. अगदी. पण तुम्हाला या आमच्या बातमीनंतर किंवा संवादानंतर काही वाळू उपसा संदर्भात काही अपडेट मिळालंय का? सुरू आहे, नाही सुरू आहे? नाही 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 मी म्हणजे बाहेर आहे. काय सुरू आहे मी की बाहेर तुम्हाला आहे. काही कल्पना नाही. नाहीये? कल्पना नाही आहे, मी बाहेर आहे. बरं बरं, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्या घडामोडीनंतर मुख्यमंत्र्यांना सुद्धा तक्रारदारानं हे पत्र पाठवलेलं आहे, निवेदन पाठवण्यात आलेलं आहे. अवैधपणे वाळू उपसा राजापूर तालुक्यातल्या या ठिकाणी या सगळ्याविषयी बोलण्याकरता अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया जी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. राजापूरची बातमी आहे. राजापूरमध्ये अवैधपणे वाळू उत्खनन सुरू आहे आणि याविषयी जेव्हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर स्थानिक आमदार किरण सामंत यांना आम्ही विचारणा केली, त्यावेळी त्यांचं असं उत्तर आहे, होय मीच वाळू उपसा करायला लावलं, दंड भरायला सुद्धा मी तयार आहे, ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांची घरं व्हावीत म्हणून मीच सांगतोय अशी वाळू उपसा करा. नाही, आता हे ऐकून तर आणि धक्कादायक आहे, कारण आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वाळू उत्खनन हे सगळीकडेच होत आहे. पूर्ण महाराष्ट्रात सगळे जेवढे नेते मंडळी आहेत त्यांचेच हे सगळे पिट्टू आहेत जे असे धंदे करतात आणि प्रत्येक ठिकाणून न सांगता, न कर भरता, न दंड भरता ते वाळू घेऊन जातात. आणि आज जर जेव्हा पकडलं गेलं की असं जसं किरण सामंत म्हणाले तसं सांगायचं की आम्ही जनतेसाठी अमुक अमुक करतोय आणि जनतेच्या भल्यासाठी आम्ही करतोय, त्यांच्या घरं बांधण्यासाठी आम्ही करतोय, तर हे फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरण्यासाठी करतात. आणि आपल्याला माहितीये दंड लावून सुद्धा 1 रुपया सुद्धा दंड ही लोक भरत नाहीत. आणि सगळीकडे ही जी दादागिरी आहे, मग त्याच्यात तहसीलदार असो, म्हणजे पूर्ण रेव्हेन्यूची लोक असो किंवा पोलीस असो, या सगळ्यांचा सहभाग असतो. आणि जो उलट त्याच्या विरुद्ध आवाज उचलतो त्यालाच धरडवलं जातं, धमकावलं जातं. आणि हे एक नाही, मला असंख्य असे फोन येतात पूर्ण महाराष्ट्रातनं. तर मला हेच वाटतंय की याच्यावर कुठेतरी आता रेव्हेन्यू डिपार्टमेंटला एक मोठी त्याच्यावर एक निर्णय घेऊन काहीतरी करायला पाहिजे. कारण आता हे अति होत चाललंय. सगळे वाळूची एक ट्रक, तुम्हाला ब्रासचा आता रेट ऐकला, कडाडलेले भाव आहेत सध्या. आणि सगळेच जण पैसेच बनवतात, दुसरं काहीच नाही. अंजली ताई, जेव्हा आम्ही त्यांना हा भरलेला ट्रक जेव्हा आम्ही विचारला की इतकी वाळू, जवळपास तक्रारदाराचं असं म्हणणं होतं की 15 बोटी आहेत त्या ठिकाणी आणि इतका वाळू उपसा त्या ठिकाणी केला जातो, त्यावर किरण सामंत यांचं म्हणणं आहे की 1-2 टोपल्या हे घेऊन जातात आणि घर बांधण्याकरता या ठिकाणी याचा उपयोग होतो. ट्रकभर वाळू या ठिकाणी दिसतीये आणि त्यांचं वक्तव्य आहे की हे काही एकासाठी नाही आहे, 4-5 घरांसाठी 1-2 टोपल्या ही वाळू वापरली जाते. लोकप्रतिनिधीच जर असं अवैध वाळू उपसा करण्यासाठी म्हणून अभय देत असतील तर मग महाराष्ट्रात इतरांचं काय? अगदी, म्हणजे त्यांनी त्याचं खुलं समर्थन केलंय ना, खरंय की हो माझी माणसं ते करतायत. आणि 2 टोपल्या जर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर जी उचलली जाते त्याला 2 टोपल्या म्हणायचं असेल तर त्यांच्यावर कारवाई ही तहसीलदारांनी केलीच पाहिजे. पण त्या तहसीलदारांमध्ये तेवढी धमक आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. कुठच्याच तहसीलदारामध्ये आता धमक नाहीये की या राजकारण्यांविरुद्ध ते काही ऍक्शन घेतील. मला जिथून जिथून फोन येतात सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की उलटा आम्ही जर आवाज उचलला तर आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. अगदी. अंजली ताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्याविषयी खरं तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण जिल्हाधिकाऱ्यांकडून यावर मात्र जे काही होईल ती शासनानुसार कारवाई होईल. आपण या सगळ्या घटनेशी आपलं अनभिज्ञ आहोत, आपल्याला फार काही कल्पना नाही असं या ठिकाणी वक्तव्य केलं जात आहे. आणि अर्थातच या सगळ्या मुद्द्यावर शासनाकडून योग्य ती कारवाई होईल असं सांगत असतानाच
यावर प्रतिक्रिया देताना मात्र अर्थातच जिल्हाधिकाऱ्यांकडून नकारही दिला जातोय. तर दुसरीकडे विनायक राऊत यांच्याशी सुद्धा जेव्हा आम्ही सकाळी संवाद साधला, संपर्क साधला, त्यावेळी विनायक राऊत यांनी देखील या सगळ्या मुद्द्यावर कुठंतरी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे विरोधकांचा यावर फार अंकुश नाहीये का, विरोधकांचा सुद्धा धाक नाहीये का, या ठिकाणी सगळ्यांच्या सहमतीनं हे सगळे प्रकार घडत आहेत का, असे अनेक मुद्दे या निमित्तानं उपस्थित होताना दिसत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.